ठाकरेंच्या पक्षातून फुटलेले 6 बंडखोर खासदार म्हणतात आम्हाला विकास करायचा होता, विरोधात होतो म्हणून निधी मिळत नव्हता। हे फुटलेले खासदार जे कारण देतायत ते असं सांगतायत जसं की आता हे सत्तेत गेल्यानंतर अमेरिका, लंडन, पॅरिस यासारख्या शहरांना, देशांना टक्कर देतात की काय असा प्रश्न। या खासदारांच्या जर मतदारसंघांमध्ये जाऊन पाहिलं आणि ज्यांची एक एक दोन दोन टर्म झालेले आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये काय दिवे लावलेत यावर जर बोलायला सुरुवात केली तर आजचा दिवस पुरणार नाही। मात्र 6 बंडखोर खासदारांनी विकासाचं कारण देत फुटीला ज्या अँगलने समर्थन केलंय त्यानंतर आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती या खासदारांना 2 वर्षात निधी मिळाला किती, यांनी त्यातील टक्केवारी खाल्ली किती, निधी खर्च केला किती आणि कामं पूर्ण झाली किती यावरती बोलायला सुरुवात केली। आता इथूनच या 6 बंडखोर खासदारांना कुठं लपावं आणि कुठं बसावं हा प्रश्न तयार झालाय। थोडक्यात हे 6ची 6ही बंडखोर खासदार घाबरले। स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, राजकीय सेटलमेंटसाठी पक्ष बदलून जायचं आणि विकासासाठी राजकीय निर्णय घेतल्याचा धिंडवडा पिटवायचा, हे म्हणजे गद्दारीला विकासाची झूल पांघरण्यासारखा प्रकार सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। 2 वर्षात मिळालेला निधीही ज्या 6 बंडखोर खासदारांना खर्च करता आला नाही ते ठाकरे गटाचे खासदार आता आपण विरोधी पक्षात असल्यानं आपल्याला निधी मिळत नसल्याची ओरड करून शिंदे गटात सहभागी झाले। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असे अनेक नेते होऊन गेलेत ज्यांनी कधी सत्तेच्या खुर्चीला शिवलं देखील नव्हतं। दीर्घकाळ विरोधी पक्षात राहून देखील पदरी पडलेल्या निधीत त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली होती। त्यात अंतर केवळ एकच होतं, त्यावेळी मिळालेल्या विकास निधीतली स्वतःची टक्केवारी आधी काढून नंतर तो खर्च करण्याची कदाचित पद्धत नव्हती। ठाकरे गटाच्या बंडखोरांनी ज्या पद्धतीचं कारण देत पक्ष बदल केलाय ते बघता 2022 साली तरी शिवसेनेतल्या बंडखोरांना सांगायला तरी काही कारण होती। परंतु आताच्या या बंडखोरांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि काँग्रेसच्या मतांवर निवडून आल्यावर पक्ष बदल करताना काय सांगावं असा पेच असताना आता त्यांनी आपल्या पक्ष बदलाचं लंगडं समर्थन करायला सुरुवात केली। कोण म्हणतंय निधी मिळत नव्हता, कोण म्हणतंय खासदार संजय राऊत शिव्या देत होते, पण जनता हुशार, निधी कमी मिळत होता की तुमच्या इमानदारीतच खोट होती हे जनता पुरतं ओळखून चुकली आहे। खासदारांचं गेल्या 2 वर्षातलं निधीचं रिपोर्ट कार्ड आज त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायला पुरेसं ठरतंय। त्याचाच आढावा आपण घेणार आहोत। कदाचित खासदारांनाही वाटलं नसेल की यावरती कोणी बोलेल। महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली खोक्यांची आणि बंडखोरीची कीड आता सर्वच ठिकाणी पोहोचली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मतदारांच्या विश्वासाचा लिलाव करत एकनाथ शिंदे यांच्या छावणीत डेरे दाखल झालेल्या 6 बंडखोर खासदारांनी पुन्हा एकदा तोच घासून गुळगुळीत झालेला बहाणा पुढे केला। मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता, आता सत्तेत गेल्यावर तो उपलब्ध होईल असं कारण देत त्यांनी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या कोडगेपणास समोर आणलाय असंही म्हणता येईल। निधी मिळत नव्हता म्हणून रडणारे हे खासदार प्रत्यक्षात जनतेच्या पैशांवर डुलक्या काढत होते हे आता सिद्ध झाले। गेल्या 2 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या खासदारांच्या पदरात जनतेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पडलाय, टाकण्यात आले होते, पण अकार्यक्षमता आणि धोरण लखवा झालेल्या या खासदारांमध्ये तो खर्च करण्याची दानत होती काय असा प्रश्न विचारला जातोय। 2 वर्षात या 6ही बंडखोर खासदारांना मिळून जवळपास 100 कोटी रुपये प्राप्त झाले होते। या निधीतून खर्च झालेत फक्त 13 कोटी रुपये। अद्यापही सर्व खासदारांचे मिळून तब्बल 87 कोटी रुपये खर्च न करता जसेच्या तसे पडून आहेत। जवळपास 80 ते 85% जास्त निधी हे खासदार वापरूच शकले नाहीत। जर तुमच्याकडे 87 कोटी रुपये पडून होते तर मतदारसंघातील रस्ते, पिण्याचे पाणी, शाळांच्या खोल्या, दवाखाने का रखडले याचं उत्तर या बंडखोरांकडे नाही। स्वतःला मतदारसंघाचे कैवारी म्हणून घेणाऱ्या 6 बंडखोरांची वैयक्तिक आकडेवारी पाहिली की संताप येतो। पहिलं नाव ओमराजे निंबाळकर यांना खरा धाराशिवचा विकास करायचा। त्यांच्या मतदारसंघात त्यांनी काय दिवे लावलेत तर मतदारसंघात स्वतःला वाघ म्हणवणारे ओमराजे निधी खर्चाच्या बाबतीत कागदी वाघ ठरले। त्यांना 2 वर्षात मिळालेल्या 18.5 कोटींपैकी फक्त 1.97 कोटी म्हणजे केवळ 10.7% निधी खर्च करता आला। त्यांच्या मतदारसंघात सुचवलेल्या 130 पैकी केवळ 21 कामं त्यांनी केली।
दुसरं नाव येतं संजय जाधव. स्वतःला बॉस म्हणवत परभणीच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या जाधवांनी 14.4 कोटींपैकी केवळ 3.77 कोटी म्हणजेच 25.7% निधी खर्च केला. त्यांनी 56 पैकी 25 कामं पूर्ण केली. तिसरं नाव भाऊसाहेब वाकचौरे यांचे. विशेष गोष्ट जर सांगायची म्हटली तर हे फुटल्यानंतर शिर्डीतील म्हणजे नगर उत्तरेतील लोकांना कळालं की हे आपले खासदार होते. एकदम ढिसाळ आणि शून्य कारभार करणारा खासदार जो होता तो नगर उत्तरेतील लोकांनी निवडून दिला होता आणि तो फुटल्यानंतरच असाही आपल्याला कोणीतरी खासदार होता असं आता नगरचे लोक म्हणतात. साईबाबांची शपथ खाणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2 वर्षात मिळालेल्या 14.7 कोटींपैकी अवघे 71 लाख म्हणजे केवळ 4.9% निधी खर्च केला. त्यांच्या मतदारसंघात 135 पैकी अवघी 2 कामं पूर्ण झाली. चौथं नाव येतं संजय देशमुखांचं. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांनी मिळालेल्या 18.6 कोटींपैकी फक्त 1.42 कोटी म्हणजे 7.6% निधी खर्च करून मतदारसंघात विकासाचा दुष्काळ आणला. त्यांनी 106 पैकी अवघी 7 कामं पूर्ण केली. पाचवं नाव नागेश आष्टीकर. आष्टीकरांनी विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचं कारण सांगून शिंदे गटात प्रवेश केला. आता 2 वर्षातील त्यांची विकास कामं बघूया. आष्टीकरांनी मिळालेल्या 19 कोटींपैकी 5.6 कोटी म्हणजेच 26.6% निधी खर्च केलाय. त्यांच्या मतदारसंघात 79 पैकी 28 कामं पूर्ण झाली. 6वं नाव येतं संजय दिना पाटील. मुंबईच्या सुजान मतदारांच्या पदरी निराशा पाडत संजय दिना पाटील यांनी 14.7 कोटींपैकी फक्त 15 लाख म्हणजेच अवघा 1% निधी खर्च केला. कामांचं पाहिलं तर 40 पैकी 0 म्हणजे एकही काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि यांना विकासासाठी सत्तेत जायचं होतं. वारे खासदार. संसदेचा नियम सांगतो की खासदाराने कामांचे प्रस्ताव दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाला निधी मंजूर करावा लागतो. जर 100 कोटींपैकी तब्बल 87 कोटी रुपये शिल्लक राहत असतील तर याचा थेट अर्थ असा आहे की या खासदारांनी मतदारसंघातील कामांचे प्रस्ताव सादर करण्याची साधी तसदीही घेतली नाही. जनतेनं ज्यांना विश्वासानं निवडून दिलंय त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवलं आणि आता स्वतःचं पाप लपवण्यासाठी निधी मिळत नव्हता अशी खोटी ओरड करत सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले हा आरोप होतोय. हा बंड निधीसाठी नव्हता तर तो वैयक्तिक स्वार्थ, सत्तेची हाव आणि संभाव्य चौकशांच्या भीतीपोटी झालेला लाचारीचा प्रकार आहे हे आता जनतेला समजले. ज्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून आणि शिवसेनेची मशाल हाती धरून या 6 जणांना संसदेत पाठवलं त्यांच्या पाठीत या खासदारांनी खंजीर खुपसला. तिजोरी 87 कोटी रुपये दाबून ठेवून विकासाचं खोटं रडगाणं गाणाऱ्या या सर्व बहादरांना आगामी काळात सत्तेत गेल्यानं किती निधी मिळतो आणि हे त्यातील किती खर्च करतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. समोर आलेली ही सगळी आकडेवारी वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती उपलब्ध झालेली आहे. प्रश्न असा तयार होतो की विरोधात म्हणजे आपल्याला निधी मिळत नाही, निधी देत नाही, निधी दाबीत असतील हे सगळे कारण फक्त खासदार तोंडी आपल्या मतदारांना सांगत असतात. प्रॅक्टिकली असं नसतं. प्रॅक्टिकली एखादा खासदार विरोधात जरी असला तरी त्याला जेवढा निधी मिळायचा आहे तेवढा मिळतो. हा कदाचित सत्ताधाऱ्यांपेक्षा थोडा कमी मिळत असेल पण याचा अर्थ असा नाही की निधी मिळतच नाही. पण हा मिळालेला निधी यांच्या टक्केवारीमध्ये, यांच्या मर्जीतील लोकांना कामं देण्यामध्ये आणि एक काम दोनदा ताकद पाणी तीनदा करण्यामध्ये जातो हेही मान्य करावं लागेल. त्यामुळे आपल्या आजूबाजूचा जर एखादी विरोधी पक्षात असलेला खासदार जर म्हणत असेल की निधी मिळत नाही म्हणून काम रखडलंय तर त्याचा खासदारकीचा अख्खा रिपोर्ट कार्ड, निधीचा कार्ड काढा आणि त्या निधीच्या कार्डवरून त्याला सांगा एवढे तुझा आतापर्यंत तुला मिळालेला निधी आणि एवढाच तू खर्च केला. या मुद्द्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.